गणेश नाईकांना आज आमंत्रित करायला पाहिजे होतं आजच्या सभेला. कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत ते ज्या प्रकारचे फटाके फोडतायत इकडल्या बेईमानांच्या खुर्ची खाली, त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री, मला माझ्या सृष्टीने परवानगी दिली तर नवी मुंबईत मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन आणि त्याचे घोडे फरार नाही ते बेपत्ता करीन. हे कोण म्हणताय? तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात. माझं गणेश नाईकांना आव्हान आहे, आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची. भ्रष्टाचारांचा आणि बेईमानांचा टांगा पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही. हा विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुम्ही नवी मुंबईत टांगा पलटी करा, मुंबई ठाण्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेब त्याचा टांगा पलटी करतील. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री आहे, फडणवीसांचे खास, नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटला जातोय. हरामाचा. आता हरामखोर हरामाचाच पैसा वाटणार. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, हरामाचा पैसा म्हणजे कुठला पैसा? आपण मंत्री आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की हरामाचा पैसा वाटला जातोय. हा हरामाचा पैसा या हरामखोरांकडे येते कुठून, हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. संपूर्ण महाराष्ट्राभरात हरामखोरांचंच राज्य सुरू आहे. हरिश्चंद्राचं राज्य होतं ते उलथवून टाकलं. हरामाचं राज्य सुरू आहे. मित्रांनो, या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याच्या मिंधेचा रोज वस्त्रहरण करतो आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मजा बघतायत. पण ठाणेकरांना, मुंबईकरांना मजा बघता येणार नाही. त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागेल. थापा मारतात. किती थापा मारायच्या? जर थापेबाजीमध्ये एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विभागून दिला पाहिजे. आणि नुसता विभागून देता कामा नये, तर त्यांच्या थापेबाजीचा संपूर्ण अहवाल चव्हाट्यावर आणला पाहिजे. दुसरे आमचे मंत्री अजित पवार, हे मी आज शांतपणे भाषण करतो आहे. मला शांतपणे थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी काय सांगितलं? भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे. आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हटलो ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर तुटून पडतात. पण अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातला एक उपमुख्यमंत्री सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि नशा आली आहे. माज हा शब्द अजित पवारांचा आहे. आता हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माज उतरवण्याचं जे हत्यार आहे, जे औषध आहे, ते राज आणि उद्धव साहेबांकडे आहे. सध्या एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते, चोरलेल्या धनुष्यबाणाची एक जाहिरात. कशी आहे? जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण चोरलेला. तसं नसून जगणं झालंय छान कारण तुम्ही चोरलाय आमचा धनुष्यबाण. हा धनुष्यबाण फार काळ तुमच्याकडे राहणार नाही. बाळासाहेबांचं पुण्य फार मोठं आहे. त्यांचा देवारातला धनुष्यबाण त्याने चोरला
तो अमितशाही राजकारणात